या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. पंचप्पा अर्जुन काळे वय 48, पत्नी आंबुबाई पंचप्पा काळे वय 40, दोघेही राहणार मजरेवाडी, सोलापूर यांनी दिनांक 12 जुलै 2022 रोजी मनप्पुरम फायनान्स शाखा एसटी स्टँड येथील त्यांच्या मालकीचे 752.600 ग्रॅम वजनाचे सोने गहाण ठेवून त्यावर गरजेनुसार 4,80,000 इतके कर्ज काढले होते. ते पैसे सिद्धेश्वर सहकारी बँक शाखा होडगी रोड या खात्यावर जमा झाले, परंतु त्यांच्या पत्नीच्या नावे परत 9 जुलै 2022 रोजी वरील फायनान्स कंपनीकडून 366.500 ग्रॅम वजनाचे सोने गहाण ठेवून गरजेनुसार 2,36,774 इतकी रक्कम काढून सिद्धेश्वर सहकारी बँक शाखा होडगी रोड या खात्यावर जमा झाली. वरील सोने सोडवण्यासाठी गेले असता तुमच्या खात्यावर रक्कम रुपये 26,980 आणि पत्नीच्या नावाने 12,873 रुपये इतकी निघत आहे. त्यांना ही वरील रक्कम उचललेली नाही असे सांगितले तरी तुम्ही बोगस सह्या करून काढल्या आहेत. त्याच्यावर आमची सही आहे का, फोटो आहेत का, OTP नंबर आहेत का, कोणत्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे ते दाखवा. ऑनलाईन असेल तर फायनान्स 2 लाखाच्या वरील रोख रक्कम देत नाही, मग त्यावर सही दाखवा. तेही दाखवत नाही, रेकॉर्डही दाखवत नाही असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे. 3 वर्षांपासून हेलपाटे मारून थकलो आहोत. शेवटी पोलीस आयुक्त यांना 27 ऑक्टोबर 2025 रोजी तक्रार केली आहे. त्या अगोदर फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये कोर्टात जाऊन न्याय मागा असे सांगितले, तरी फौजदार चावडी पोलीस स्टेशनला गेल्यावर 4 महिने झाले तरी माझ्या अर्जाचा साधा विचारही पोलीस API खंडागळे यांनी केला नाही. दखलही घेतली गेली नाही. मागील 2020-21 चे रेकॉर्ड जमा करून माझी केस फाईल करून टाकली आहे. विश्वासाने बोलावून त्याच्यावर सही राहिलेली आहे असे म्हणून फसवून सही घेतली. परत 17 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस आयुक्त यांना सविस्तर हकीकत फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांना सांगून रीतसर तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्या पत्नीने देखील 23 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज देऊन 27 ऑक्टोबर 2025 च्या अर्जानुसार API खंडागळे चौकशीसाठी न बोलवता विचारपूस न करता अर्ज फाईल केलेली आहे म्हणून ही तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी व्हावी. सध्या API खंडागळे यांच्या विरोधातील अर्ज गुन्हे शाखा फौजदार चावडी येथे आहे. परत API खंडागळे यांनी पूर्वीचे तपास अधिकारी आणि फायनान्सचे अधिकारी यांनी संगनमताने 17 फेब्रुवारी 2026 रोजीची केस फाईल करण्याच्या तयारीत आहे. तरी आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून लक्ष्मी मार्केट शाखेचा आणि स्टँड शाखेचा काहीही संबंध नाही असे खोटे आमच्यावर बनाव रचून आमचे सोने अडकवून टाकले आहे. तरी आम्हाला सोने परत कसे मिळेल आणि न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करावा अशी विनंती दाम्पत्याने केली आहे. बँकेत 10 वर्षापासून सोनं ठेवतो. मी त्यांना बँकेत मी ट्रान्सफरसाठी सोनं देत असतो. 10 वर्षापासून चालू आहे. म्हणजे टोटली 500 ते 600 पावती आहेत त्यांना त्यांच्याकडे ठेवलेले आहेत. मी आता 113 तोळं आहे माझ्या स्टँड शाखेत माझ्या नावे 76.500 आहे. माझ्या बायकोच्या नावे 36 तोळे आणि वर काय तर थोडं आहे. तर माझ्या बायकोच्या माझ्या नावाने मी स्टँडला सोनं ठेवलं. तर आम्ही टार्गेटला दिल्यामुळं मी पैसे काढत नसतो. लागेल तेवढंच आम्ही पैसे उचलतो. तर माझ्या नावे मी 4,80,000 उचललो. ऑनलाईन उचललो. ऑनलाईन उचलून माझ्या खात्याला पडले ते सिद्धेश्वर सहकारी बँकेत ऑनलाईन उचलून माझ्या खात्याला ट्रान्सफर झाले ते. तर माझ्या बायकोच्या नावाने 2,36,000 ते ऑनलाईन पडले खात्याला. मी त्यांना वारंवार विनंती करतो, माझ्या खात्याला किती पैसे पडले दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे. ऑनलाईन दाखवा नाहीतर कॅश घेतले दाखवा, कुठले बी दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे, माझं सोनं मला द्या. तर त्यांनी काय केले ते तर डुप्लिकेट सही मारून त्यांनी परस्पर माझ्या नावे पैसे उचलले ते. मला खोट्या गुन्ह्यात मी ठेवलं सोनं स्टँडच्या शाखेत. तर हे लक्ष्मी मार्केटच्या बँकेत खोट्या गुन्ह्यात मला अडकून मला 10 महिने मी जेल भोगलो. तर कसं अडकवले तर मी त्या बँकेमध्ये माझं खातच नाही आणि मी त्या बँकेत सोनं ठेवलं नाही. फक्त रोख पैसे दिले म्हणून मला 35 लाख रुपये रोख दिले म्हणून मी 10 महिने जेल भोगलो. काही नसताना मी त्या बँकेत सोनं ठेवलो नाही ना. माझ्या त्या बँकेतून मला 1 रुपया कॅश आले. फक्त रोख पैसे तोंडी मॅडमचे जे बस्ट मॅडम आहे वैशाली मुंडेकरी त्यांनी माझं नाव घेतल्यामुळे फक्त पोलिसापुढं आणि आमच्या नावाने कंप्लेंट नाही, आमच्या ज्या वैशाली मुंडेकरच्या नावाने कंप्लेंट आहे ते बँकेने वैशाली मुंडेकरच्या नावाने केली आणि फक्त जबाबमध्ये आमचं नाव गेले. जबाबमध्ये स्वतः लिहिलेलं आहे मॅडम माझं मी स्वतः केलेलं आहे, कोणाचा जबाबदार नाही म्हणून स्वतः लिहिलेलं आहे. तरी पण नाव घेतल्यावर मी 10 महिने जेल भोगलेलं आहे.
ते विसरून माझं सोनं मला द्यावे नाही. 76 तोळं मी माझ्या बायकोला माझ्या 113 तोळं मी मला ऑनलाईन दाखवा, नाहीतर कॅश दाखवा, तसंही दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे. त्यांनी कुठं दाखवायला तयार नाही, काय की आणि कॉम्प्युटरला काय एंट्री नाही की. तर ते साहेबांनी कमिशनर साहेबांनी त्याला विचारले की तुम्ही दाखवा की एंट्री काय ती म्हटलं. त्यांनी म्हटले कॉम्प्युटरला काही एंट्री नाही ती म्हणले. स्वतः खंडागळे साहेब इथले एफसी पोलीस स्टेशनचे स्वतः म्हणले तर कॉम्प्युटरला काही नाही पण काही नाही तर आमचं सोनं आम्हाला द्या. तर आज आम्ही 3 वर्षापासून फिरालो, मी माझे बायको, आमचे काका, माझे भाऊ, तर त्यांनी ते द्यायला तयार नाही ती. आणि मी माझे सोनं माझं नाही, मी लोकांकडून मी घालून ठेवलेलं आहे. मी सावकार आहे, मी माझं लायसन तरी सावकार आहे. मी लोकांकडून सोनं ठेवून घेतलेलं. आज मी लोकांना म्हणजे लोक मला त्रास द्यायला ते भरपूर, मला त्यांना परत सोनं द्यायला आहे. मला माझं कमिशनर साहेबाला एक विनंती आहे, त्यांनी योग्य ते चौकशी करावं, माझ्या ऑनलाईन आलेले पैसे दाखवा आणि कॅश दाखवा, कसं बी दाखवा, मी पैसे भरायला तयार आहे. माझं सोनं मला मिळावं. मी नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती आहे माझं आयुक्त साहेबाला, तेवढं मला सहकार्य करावं. किती सोनं आहे टोटल? माझं टोटल माझ्या बायकोकडून 113 तोळ सोनं आहे. 113. त्याने 113 म्हणजे आता 2 लाख रुपये ना साधारण 1.5 लाख रुपये ना थोडा. हा. किती होतं हिशोबाने? 2 कोटीच्या घरात जात आहे. एवढं सोनं कसं आलं तुमच्याकडे? ते मी सावकार लोकांचं मी ठेवून घेतो सोनं. कसले सावकार? सोन्या सावकार आहे? हा, मी लोकांना लोकांना पैसे देत असतो. सराफांनी कसं काय देतो? माझं 2% असते, 2% 1% माझं असतं. जे बँकेत असतं, जे फायनान्स कंपनी देते त्या हिसाबने मी सोनं देतो, लोकांचं ठेवून घेतो. फायनान्स कंपनी देते तेवढ्या टक्क्याने ना? हा, 1% फायनान्स कंपनी नाही देते. काय 2% 3% देते ते फायनान्स तुम्ही कंपनी. त्याच्यापेक्षा कमी देता? मी 2% देतो, 2%. सोनार मी 3% देत आहे. मी 2% देल्यामुळे माझ्या कस्टमर भरपूर असल्यामुळे मी लोकांचं सोनं ठेवून घेते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.